अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। तस्मात् भवन्तम् अनवद्यमनन्तपारं सर्वज्ञमीश्वरमकुण्ठितविकुण्ठधिष्ण्यं निर्विण्णधीरहमुहवृजनाभितप्तो नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये। द्वारकेमध्ये भगवान परमात्मा श्री गोपालकृष्ण निजधामाला जाण्याची तयारी करत असताना भगवंतांचा शिष्योत्तम अत्यंत जवळचा लाडका आणि भगवंतांचा सखा चुलत भाऊ उद्धव हा भगवंतांकडे आलाय आणि भगवंतांना प्रश्न विचारतोय की मनुष्याला सामान्य लोकांना ज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग कोणता? देवा, तुम्ही निघून गेल्यानंतर आम्ही जगात कोणाकडे पाहावं? आम्हाला धर्म समजण्याकरिता म्हणून आम्ही नेमकं काय करावं? ईश्वरगती आम्हाला कशी प्राप्त होईल आणि सुलभ होईल ते आम्हाला सांगा. भगवंतांनी उत्तर दिलं, उद्धवा, आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः यत् प्रत्यक्षानुमानाभ्याम श्रेयोसावनुविंदते. प्रत्यक्ष आणि अनुमान, प्रत्यक्ष दिसणाऱ्या घडणाऱ्या घटनांवरून अनुमान काढून कार्यकारण भाव जोडून मनुष्य आपलं श्रेय संपादन करू शकतो, आपल्या श्रेयाचा मार्ग स्वतःच प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो. याकरिता म्हणून माणसाने आपलं गुरुत्व आपणच करावं. आत्मनः गुरुः आत्मा एव. आपला उद्धार आपणच करायचा आणि स्वतःचं गुरुत्व करत 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 आपली पारमार्थिक पातळी अशी विशिष्ट स्तरावर नेऊन ठेवावी की सद्गुरूंनी स्वतः यावं आणि आपल्याला उपदेश करून या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला यातून बाहेर काढावं. अशी प्रक्रिया आहे आणि त्याकरिता या साधकाने नित्य निरंतर आपलं कर्म करत राहिलं पाहिजे. आपली पातळी, साधनेची पातळी वाढवली पाहिजे आणि जगामध्ये डोळे उघडे ठेवून दूरदृष्टीने पाहिलं पाहिजे. उपदेश करणारे गुरु आपल्याला रस्त्यावरती पडलेले मिळतील, पण दृष्टी मात्र बदलली पाहिजे. दृष्टी शुद्ध असली पाहिजे. कलुषित दृष्टी याकरिता उपयोगाची नाही. आणि म्हणून
तुकाराम महाराजांच्या शब्दात उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. कुणीही उपदेश करणारा असो, तो उपदेश जर माझ्याकरिता पारमार्थिक दृष्टीने उपयुक्त असेल तर तो मी स्वीकारला पाहिजे आणि त्याप्रमाणे माझ्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. आणि भगवान म्हणतात, उद्धवजी अहो उपदेश तर कुणीही करतात हो. तुम्हाला सांगतो, या जगात देण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट काय असेल तर सल्ला. बरोबर? कुणीही कोणाला देतात सल्ला. त्यात उपदेश असेलच याची शाश्वती नाही बरं का. पण आपली दृष्टी शुद्ध असेल तर त्यातून ग्राह्य गोष्टी आपण घेऊ शकतो आणि ती दृष्टी, तो बदल दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. हा दृष्टिकोन कोणता तर उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. आपला प्रकृती विषय चालू आहे. भलत्या कोणीही उपदेश करू शकतो, अगदी कुणीही. लहान मुलं उपदेश करतात, जाऊ दे देव उपदेश करतात. हे पटलं का? देव उपदेश करतात. तुम्हाला सांगतो, युद्ध सुरू झालं, महाभारत युद्ध सुरू झालं, त्यावेळेस भगवंतांचं वय वर्ष होतं 80. बरं का? आणि अर्जुनाचं वय वर्ष होतं 80. दोघेही तरुण तरणे बांड होते. 80 वर्षाचा तरुण होता अर्जुन. आत्ताच्या काळात हे वाक्य बोललं तर हास्यास्पद ठरेल बरं का. 80 वर्षाचा तरणा बांड अर्जुन होता. आत्ताच्या काळातला नाही, मी त्या काळातला बोलतोय. दोघेही समवयस्क आहेत, समान वयाचे आहेत. पण ऐन युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये अर्जुनाने आपलेच गोतावळे पाहिले हो. पितृपक्ष 15वडा. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. आपलेच गोतावळे, पितृ 15वडा. पक्ष समोर दिसला आणि गलित गात्र झाला. गांडीवम स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. मी काय बोलतोय ते कळतंय ना? भगवद्गीतेचा पहिला अध्याय. त्वक्चैव परिदह्यते. शरीराला कोरड पडली, जिव्हा कोरडी झाली, त्याला बोलता येईना. रथावरून तू खाली उडी मारली आणि भगवंतांना हात जोडून म्हणतोय, देवा कृष्णा अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिताः वयम. कृष्णा, हे पाप करतोय मी. कोणतं पाप? माझ्याच लोकांना मारायला उद्युक्त झालोय. कृष्णा, यातून मी संन्यास घेऊन पळून जाईन, पण हे पाप मला नको. अशी परिस्थिती ज्यावेळी तो अर्जुन क्लीब झाला, त्यावेळी भगवान हसले. दुसरा अध्याय 10वा श्लोक. भगवान हसले. काय चाललंय म्हणाले. काय चाललंय? अरे मी आहे ना समोर, मी आहे ना, तू फक्त निमित्त हो. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. अर्जुनाला वैशेषण वापरलंय बरं का. अर्जुनाचं महात्म्य एका शब्दात भगवद्गीतेत येतं. एका शब्दात अर्जुन, संपूर्ण अर्जुन भगवंतांनी लिहिला, व्यासांनी लिहिला एका शब्दात. कोणता? सव्यसाचिन. शब्द ऐकलाय का कधी? सव्यसाचिन. सव्यसाचिन शब्दाचा अर्थ सव्येन अपि सिच्यते इथे सव्यसाची. अर्जुन, आम्ही उजव्या हाताने जेवढं अत्यंत कुशल कार्य करू शकतो, अर्जुन उजव्या हाताने जेवढं कुशल पद्धतीने बाण सोडू शकत होता, शरसंधान करू शकत होता, तेवढंच तो डाव्या हाताने सुद्धा करू शकत होता. म्हणून त्याचं नाव सव्यसाचिन. दोन्ही हाताने एकदम बाण सोडायचा हो. दोन्ही हाताने एकदम बाण सोडायचं. सव्यसाचिन. इकडून उजव्या हाताने आणि दोन्ही हाताने बाण सोडला तरी अर्जुनाचं लक्ष कधी चुकलं नाही. बरोबर एकाच लक्षावरती बाण जाऊन घुसायचं. माहिती आहे ना भीष्माचार्यांच्या शरीरात किती बाण गेले अर्जुनाचे. मागोमाग बाण सक. लक्ष कधीही चुकलं नाही. अर्जुनाचा बाण कधीही व्यर्थ गेला नाही. असा अर्जुन, नरवीर अर्जुन, 80 वर्ष देवांबरोबर होता की नाही? 80 वर्ष. हे सखे हे यादव हे सखेती, हे कृष्ण हे यादव हे सखेती, असं अर्जुनाने भगवंतांच्या गळ्यात हात घालून अरे कृष्णा, अरे सख्या, अरे मित्रा, अरे माझ्या बंधो, असं म्हणत 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 80 वर्ष घालवली बरं का.
पण 80 वर्षात अर्जुनाला भगवंतानी कोणत्याही गोष्टीचा उपदेश केलेला नाही, कसलाच उपदेश केला नाही. पण ज्यावेळेस मात्र अर्जुन हात जोडून देवासमोर उभा राहिला आणि अर्जुन म्हणतोय, हे देवा, शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. शब्द असे आहेत, हे देवा, अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. माम शाधी, मी तुला शरण आलोय. माम प्रपन्नम शाधी, मला काहीतरी सांग बाबा, यात नक्की काय करायचं ते सांग, मला काहीच कळत नाहीये. हे माझेच लोक दिसत आहेत आणि तू तर मला हे कर म्हणून सांगतोयस, नेमकं काय करू सांग. शिष्यस्ते हम शाधिमान त्वाम प्रपन्नम. अर्जुनाने भगवंतांचं म्हणजेच आपल्या मित्राचं शिष्यत्व पत्करलं आणि भगवान कृष्ण, हे भगवान कृष्ण या पदावरून खाली आले, क्षमस्व, कृष्ण या पदावरून वरती गेले आणि भगवान म्हणजेच भगवान कृष्ण हे भगवान पदारूढ झाले आणि उपदेश केला. म्हणून संपूर्ण भगवद्गीतेमध्ये बघा, श्रीकृष्ण उवाच असं कुठेही मिळत नाही, कुठेही नाही. सगळीकडे बघा काय मिळणार, श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच, असंच मिळेल. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित. श्री भगवान वाच, सगळीकडे. सांगण्याचा तात्पर्यार्थ असा आहे की भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला. जेव्हा अर्जुन शरण गेला, जेव्हा अर्जुनाने आपला दृष्टिकोन बदलला, त्यावेळी शेवटी अर्जुन भगवंतांना सांगतोय, कृष्णा, आता मला सगळं कळलं, आता तू जसं सांगशील तसं मी करणार आहे. आता माझ्यातलं क्लीबत्व संपलं, आता माझ्यातला अज्ञानवृत्तीचा भार संपला, आता तू जसं सांगशील तसं मी करणार. शेवटी सांगितलंय. उद्देश सांगण्याचा, उपदेश तो भलत्या हाती, देव उपदेश करतात. भगवद्गीता उपदेश देव करतात. मंत्री उपदेश करतात. कोणाला? राजाला. मंत्री उपदेश करतात की नाही? विदुर आणि धृतराष्ट्राला उपदेश केला. काय प्रसिद्ध आहे? विदुर नीती. उद्या बोलेन या शब्दावरती, या विषयावरती उद्या बोलू आपण, आज नको. विदुर नीती काय सुंदर आहे हो. विदुर नीती महाभारतामध्ये धृतराष्ट्राला उपदेश करणारे दोघे जण होते. एक विदुरजी आणि दुसरा कणिक नावाचा ब्राह्मण होता. बरं का, माहीत नसलेल्या गोष्टी. दोन्ही नीती महाभारतात प्रसिद्ध आहेत, विदुर नीती आणि कणिक नीती. पण कणिक नीती गायली जात नाही. तुम्ही म्हणाला आम्ही विदुर नीती तरी कुठे गातोय, ती तरी कुणाला माहिती आहे? पण निदान शब्द तरी माहिती आहेत ना, विदुर नीती, विदुर नीती. कणिक नीती गायली जात नाही, कारण त्याने स्वार्थाने सांगितली होती, मी तुला उपदेश करणार, मला पैसा दे. पण विदुराने तसं केलं नव्हतं. विदुराने त्या धृतराष्ट्राला सन्मार्गावरती, सत्पथावरती नेण्याकरिता म्हणून अत्यंत निस्वार्थी वृत्तीने केलेला उपदेश आहे विदुर नीती. मंत्री उपदेश करतात. आता त्या राजाला नाही कळला, याला आपला दोष आहे का? राजा म्हणजेच धृतराष्ट्र कुठं मागे पडला? तर श्रोतेहो, धृतराष्ट्राने आपला दृष्टिकोन बदलला नाही, इथं धृतराष्ट्र मागे पडला. तुम्ही म्हणाल कसा काय बदलणार हो धृतराष्ट्र आपला दृष्टिकोन? कारण त्याला दृष्टीच नव्हती. आणि खरं सांगू का, खरं सांगू, धृतराष्ट्र जसा बाह्यचक्षुनी आंधळा होता, तसाच तो अंतश्चक्षुनी सुद्धा आंधळाच होता. बरं का, गंमत आहे की नाही? मला सांगा, आपला भारताचा किंवा हिंदू लोकांचा आपला धर्मग्रंथ कोणता? साधा सोपा प्रश्न आहे माझा. बऱ्याच लोकांना माहीत नसेल. ज्यांना माहीत असेल त्यांनी सांगायला हरकत नाही. आपला धर्मग्रंथ कोणता? कोणता? भगवद्गीता. मान्य आहे सगळ्यांना? भगवद्गीता किती लोकांच्या घरात आहे प्रश्न दुसरा. आपला आहे ना तो धर्मग्रंथ आहे ना, मग किमान घरात असावा ना. मी म्हणतो शोकेसमध्ये का असे ना, असावा ना. पुढे जाऊन सांगतो श्रोते हो, शोकेसमध्ये जर असेल, बऱ्याच हल्ली ते नवीन आलंय भगवद्गीता प्रकरण, संस्करण आलंय. काय? भगवद्गीता जशी आहे तशी शोकेसमध्ये ठेवली तर तशीच राहणार ना ती, जशी आहे तशी. तुम्ही 100 वर्षांनी काढा, जशी आहे तशी. कोणी वाचून बघितली?
भगवद्गीता कधीतरी उघडून बघा. आपला धर्मग्रंथ आहे. जर तो माझा हिंदूंचा धर्मग्रंथ असेल तर ह्या धर्मग्रंथाचा आरंभ काय असला पाहिजे? कल्पना करा. एखादा विचार करेल श्री गणेशाय नमः. तुम्ही कोणताही ग्रंथ उचला, उघडा बरं का, भागवत उघडा. भागवतामध्ये सत्यम परम धीमही आरंभ आहे आणि भागवताचा शेवट सत्यम परम धीमही. बस, भागवत संपलं, बंद. ज्याचा उपक्रम आणि उपसंहार एकच असतो त्याला शास्त्र असं म्हणतात. आता तुम्ही कोणतेही ग्रंथ उघडा, गुरुचरित्र उघडा, श्री गणेशाय नमः आहे, कोणता आहे, ज्ञानेश्वरी उघडा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. कधीतरी ह्या विषयावरती प्रवचन केलं पाहिजे. ओम नमोजी आद्या 48 ओव्या. गणपती, ज्ञानदेवांचा गणपती वेगळा आहे, विलक्षण सुंदर गणपती. हा हा हा. ज्ञानदेवांचा गणपती ऐका कधीतरी, सुंदर आहे. इथून सुरुवात होते आणि अंती शेवटी ज्ञानेश्वरीचा शेवट काय आहे सांगा? माहिती आहे का कोणाला? हो, माहिती आहे, सगळ्यांना पाठ आहे. आरंभ जरी पाठ नसला तरी शेवट मात्र पाठ आहे. आता आहे पाठ. आता विश्वात्मके देवे येडे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान. हे हा वेगळा विषय आहे, याच्यावरती एक प्रवचन केलं पाहिजे. वाटल्यास याच्यातच घेऊन टाकेन पसायदान. असं आलंच तसं तर बघू. काय सुंदर विषय आहे, मराठी विषय आहे बरं का, मराठी. असो, माझा प्रतिपाद्य विषय एवढाच आहे की या ग्रंथाचा आरंभ आता विश्वात्मके देवे आणि ज्ञानदेवानी 9,500 ओव्यांमध्ये कुठून कुठपर्यंत प्रवास केला बघा. आता विश्वात्मकापासून कुठपर्यंत? आता विश्वात्मके देवे इथपर्यंत कुठून आले ते? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्म्यापासून विश्वात्म्यापर्यंतचा प्रवास ज्ञानदेवानी केला आहे ना. आत्म आरंभ आणि शेवटी विश्वात्म, दोन्ही गोष्टी समान झाल्या. शास्त्र उपसंहार आणि प्रारंभ एकच असला पाहिजे. गणपतीचं स्तवन केलंय आरंभाला. असो, सांगण्याचा उद्देश ज्ञानेश्वरी घ्या, आणखी कोणताही दासबोध उघडा, गणपतीच्या स्तवनाने सुरू होतो, बरोबर ना. सगळेच ग्रंथ असेल. मला सांगा, भगवद्गीतेचा आरंभ कोणता? श्री गणेशाय नमः मिळतो का? न. मग काय सांगू? धृतराष्ट्र उवाच. हा भगवद्गीतेचा आरंभ आहे. मी म्हटलं व्यासांना कसं काय सुचलं नसेल इथे आपण श्री गणेशाय नमः लिहूया. नाही म्हणाले, माझा भगवद्गीतेचा आरंभ मी इथूनच करणार. कोणता? धृतराष्ट्र उवाच. का बरं, का असं? आणि त्याचं उत्तर दिलंय. धृतराष्ट्र हा जसा बाह्यचक्षुनी अंध होता तद्वत तो अंतश्चक्षुनी सुद्धा अंध होता आणि त्याचं अंधत्व द्विगुणित झालं होतं. ते जसे धृतराष्ट्र तसेच तुम्ही आम्ही आहोत. म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी धृतराष्ट्र आहे. आम्ही सुद्धा असेच अंध आहोत. आमचे फक्त डोळे उघडे आहेत. हो, दिसतंय काय? आणि जे दिसतंय ते यथार्थाने आणि सर्वार्थाने आपल्याला तसंच दिसतंय का? आपण जे दिसतो त्याचे अर्थ लावतो, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो का? प्रत्यक्षावरून आपण अनुमान काढतो का, जे आपल्याला परमार्थाकरिता उपयोगाचं आहे? तुम्हाला सांगतो, धृतराष्ट्राने सुद्धा काढलं नाही, म्हणून त्याला धृतराष्ट्र उवाच इथून सुरुवात करावी लागली. अंधत्व द्विगुणित झालंय त्याचं. सांगण्याचा उद्देश, धृतराष्ट्राला विदुराने उपदेश केला, पण बिचारा आंधळा तो बाह्यचक्षुने आणि अंतश्चक्षुने आंधळाच राहिला. काही उपयोग झाला नाही. पण भगवद्गीता 3-4 लोकांनी ऐकली. भगवद्गीता ऐकली. पहिला अर्जुन, हा बहुतेक लोकांना माहीत आहे. अर्जुनाने ऐकली.
निसंशय. आणि कशी ऐकली माहिती आहे का? कशी? सर्वांगाचे करुणी प्राण, सर्वांगाचे करुणी प्राण. जाऊ देत, आपण असं करू, सर्वांगाचे करुणी कान. करावी श्रीमद भगवद्गीता श्रवण, तदुपरी मनन आणि निधिध्यासन, एक चित्त करुणी करावे. अशी ऐकली हो. ज्ञानदेवानी म्हटलं, आप अगस्तीची पै दुसरा. अगस्तीनी जसं समुद्र प्राशन केला, तसा भगवंतांच्या मुखामधून बाहेर पडणारा हा उसंडणारा हा ज्ञानसागर अर्जुन आपल्या दोन्ही कानातून प्राशन करत होता. अगस्तीची पै दुसरा, जणू काही दुसरा अगस्ती असावा. आणि म्हणून ज्ञानदेवानी 16 वर्षाच्या माऊलीने 80 वर्षाच्या अर्जुनाच्या पाठीवरती हात थोपटला, कौतुक केलं. वा अर्जुना वा, शोभलास रे. श्रवण करणारा असा असावा तुझ्यासारखा, श्रोता कोणासारखा असावा. या 16 वर्षाच्या माऊलीने पाठ थोपटली अर्जुनाची. वा. एवढ्या दिवसात उपदेश केला नव्हता, परंतु 80व्या वर्षी भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला. भगवद्गीता बऱ्याच लोकांनी ऐकली, उपदेश कोणावरती ठसला तर श्रोते हो, अर्जुनाने उपदेश श्रवण केला. दुसरी गोष्ट, बर्बरीक म्हणजे भीमाचा हिडिंबेपासून झालेला पुत्र, ऐकलाय का कोणी? महाभारत. त्या बर्बरिकाने भगवद्गीता श्रवण केले बरं का. आणखी एक होते, कोण? आणखीन कोणी? संजयाने भगवद्गीता श्रवण केली. दिव्यम ददामि ते चक्षु. महर्षी व्यासाने त्याला डोळे दिले होते, समोर टीव्ही लावला होता. रणांगणात काय घडेल ते सगळं तुला टीव्हीवरती दिसणार इथं. आणि ते जे दिसतंय, तुला जे दिसतंय ते तू धृतराष्ट्राला दाखवायचं बरं का. ही जबाबदारी होती संजयाची. संजय हा धृतराष्ट्रांचा अत्यंत जवळचा सारथी आहे. तो धृतराष्ट्रांचा संजय, अमात्य. संजयाने ऐकली आणि मारुतीरायाने ऐकली हो भगवद्गीता. हो खरंच. कुठे होते हो मारुतीराया? कुठे बसले होते? अर्जुनाच्या रथावर बसले होते. आणि म्हणून अर्जुनाला म्हणतात कपिध्वज. कपी म्हणजे मारुतीराया. हे ज्याच्या रथाच्या ध्वजावरती आहे तो कपिध्वज अर्जुन. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, धृतराष्ट्राला ऐकवण्याची व्यवस्था केली गेली. त्यावेळेतही त्याला ती ठसली नाही. परंतु ज्यावेळी कौरव सगळे संपले, पांडवांना राज्यप्राप्ती झाली आणि त्या राज्यप्राप्तीमध्ये विजयामध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर युधिष्ठिराने धृतराष्ट्रांना आपल्या राज्यात आणलं आणि पाय चेपायला सुरुवात केली. काका तुमचे पुत्र गेले पण मीच तुमचा पुत्र आहे हा, असं म्हणून पाय चेपायला सुरुवात केली. आणि त्यांची अशी सेवा केली, अशी सेवा केली, अशी सेवा केली की धृतराष्ट्र सगळं विसरला, सगळं विसरला. आणि एक दिवस विदुरजी आले आणि विदुराने सांगितलं, काय धृतराष्ट्रा, अरे ज्यांना मारण्यासाठी प्रयत्न केलेस, ज्याने तुमच्या 100 पुत्रांचा विनाश केला, त्याने दिलेल्या, त्या भीमाने दिलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगतोस. धिक्कार असो तुझ्या जीवनाचा. 4 गोष्टी ऐकलेस, आता तरी शहाणा हो. आणि धृतराष्ट्राने ती भगवद्गीता पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला आणि श्रोते हो, संपूर्ण राज्य नगर सोडलं आणि हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये जाऊन धृतराष्ट्राने योगाग्नीने आपला देह संपवला. मला सांगा, धृतराष्ट्राला इति कर्तव्यता प्राप्त झाली बरं का. इति कर्तव्यता प्राप्त झाली. कधी? जीवनाच्या अंतकाळी का असेना प्राप्त झाली, पण कशी? कधीतरी श्रवणाचा संस्कार झालेला असल्यामुळे. म्हणून उपदेश तो भलत्या हाती, कोणाकडूनही उपदेश का असेना, पण तो स्वीकारावा. कधी ना कधीतरी उपयोगी पडतो. श्रोते, या जगात सगळं फुकट जातं, पण एकच गोष्ट कधीही व्यर्थ जात नाही. एकच गोष्ट आहे आणि त्याचं नाव आहे ज्ञान. कधीही व्यर्थ जात नाही. कारण जगामध्ये पवित्र काय असेल, या जगात पवित्र काय? पवित्र अशी गोष्ट कोणती? मला कोणी सांगितलं, मोबाईल. हो. कसं काय? स्वयंपाक खोलीपासून म्हणजे देवघरापासून म्हणाला टॉयलेटपर्यंत सगळीकडे चालतो. आणि धुवावा लागत, सोवळ्या ओळ्याचं बंधन, पाणी शिंपडावं लागत नाही, पंचगव्य मोबाईलला द्यावं लागत नाही. ते आमच्यासाठी आहे.
बरोबर ना? सांगा, पवित्र गोष्ट कोणती? भगवान म्हणतायत या जगात सगळ्यात पवित्र गोष्ट कोणती? या जगामध्ये ज्ञानेन सदृशम पवित्रम इह न विद्य नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. भगवान म्हणतात ज्ञानासारखं पवित्र कोणतीही गोष्ट नाही. आणि हे ज्ञान ग्रहण करण्याकरिता आपण आपला दृष्टिकोन बदलावा. 2 उदाहरणं झाली. कोणत्या? भलत्या, या अंडरलाईन खाली बोलतोय बरं का मी. उपदेश कोणाकडूनही घ्यावा. जाऊ दे तो दानव उपदेश करतात, दानवांकडून उपदेश घ्यावा. घ्यायचा का? घ्यावा. आपल्याला उपयोगाकरिता असेल तर घ्यावा. उदाहरण सांगतो. सगळी उदाहरणं भागवतामध्ये. उदाहरण सांगतो. काय झालं होतं? राम रावणांचं युद्ध संपलं. राम रावणांच्या युद्धाला उपमाच नाही. अनौपम्यम, निरौपमक युद्ध आहे बरं का ते. त्याला उपमाच नाही. मला सांगा, सागराला उपमा आहे का? समुद्राला उपमा देता येईल का? नदीसारखा सागर शक्य आहे? सागराला उपमा कोणाची द्यावी बाबा? नाही. बरं, आकाशाला उपमा द्यायची, देता येईल का? आकाशाला कोणाचं जीव? वायूसारखा आकाश शक्य आहे? नाही. उपमाच नाही. त्यामुळे गगनम गगनाकारम, आकाश, आकाशाला उपमा आकाशाचीच. आकाशाला दुसरी उपमा नाही. गगनम गगनाकारम, सागर सागरोपमा, समुद्राला उपमा सागराची. मग राम आणि रावण यांच्या युद्धाला कोणाची उपमा? हरिहरांचं युद्ध प्रसिद्ध आहे बरं का. शंकर आणि विष्णू यांचं युद्ध झालं, त्यांची उपमा देऊया का? कोणाची उपमा देता येत नाही. कारण असं तुंबळ युद्ध झालं होतं, असं तुंबळ युद्ध झालं होतं की त्या युद्धाला उपमा नाही. म्हणून गगनम गगनाकारम, सागर सागरोपमा, राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. राम रावणांच्या युद्धाला राम रावणांचीच उपमा. बस एवढं युद्ध झालं. आणि विभीषण त्या पक्षातून या पक्षात आला आणि ही परंपरा तिथून सुरू झाली. कळलं का काही? पक्षभेद इकडे आला. बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं बरं का. शिष्टाचार म्हणून घ्यावं लागतं ऑब्जेक्शन. याला आपल्यात घ्यायचं नाही का? इकडचं तो तिकडे सांगेल तर. भगवान रामाने पूर्ण परीक्षा घेतली आणि मारुतीरायांना विचारलं, काय मारुते, हनुमंता काय करायचं? मारुतीरायाने सांगितलं, रामा, मी ज्यावेळी सीतेच्या शोधाकरिता गेलो होतो ना, त्यावेळी सीतेचा शोधच फक्त घेतला, पण याचं संशोधन केलंय. याचं संशोधन केलंय. रामा, खरा रामभक्त जर कोण असेल तर विभीषण आहे आमचा, माझा विभीषण आहे. हा खरा रामभक्त आहे. आणि म्हणून रामाने त्याला चिरंजीवित्व दिलं आणि त्या मांदियाळीत बसवला बरं का. तिकडे बसवलाय ना. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना. त्या विभीषणाला चिरंजीवित्व दिलंय असं तोही आपला विषय नाही. जाता जाता म्हणून बाहेरच्या माहिती सांगतोय, सहज जाता जाता, नाहीतर सगळं रामायणच येऊन जाईल. युद्ध झालं आणि विभीषणाने रामाला सांगितलं, रामा, हा आवरणारा नाही, हा आटोपणारा नाही. रावण ही अशी एक चीज आहे, अशी एक गोष्ट आहे की रावणाने आपल्या संपूर्ण जगतावरती अधिपत्य प्राप्त व्हावं याकरिता ब्रह्मदेवांची उपासना केली. त्यावेळी त्याने 10,000 वर्ष तपश्चर्या केली. आता 10,000 वर्ष संपली तर हा मोजायचा, प्रत्येक दिवस मोजायचा. कसं मोजायचा? तर 1,000 दिवस संपले की एक मुंडकं तोडून टाकायचा. 1,000 दिवस संपले, आता पुढचे मोजायचे. 1,000 दिवस संपले की दुसरं मुंडकं तोडायचा. अशी 10 मुंडकी त्याने तोडली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्यावेळी पहिल्यांदा मुंडकी बसवली. 10 तोंड. कल्पना करा, एखाद्या माणसाला 10 तोंड आहेत. कल्पना, इमॅजिन दॅट. तर मला सांगा, कोणत्या बाजूला किती असतील आणि कोणत्या बाजूला किती असतील? कधी विचार केलाय का? एका बाजूला 4 असतील तर दुसऱ्या बाजूला, एका बाजूला 5 असतील तर दुसऱ्या बाजूला. मोजा की हो, कसं शक्य आहे बघा. हे एक तोंड आहे. बरं, मानेवरती तरी तोंड ठेवावं लागेल की 2 तोंडांच्या सांध्यात मान ठेवावी लागेल? काही कळतंय का मी काय बोलतोय?
चित्र काढा. हे एक तोंड आहे, मग इकडे किती आणि इकडे किती? एका बाजूला 5, हे 6 आणि दुसऱ्या बाजूला 4. रावणाचं वैशिष्ट्य असं होतं की तो एकाच वेळी 10 तोंडांनी बोलायचा. कॉलर माईक 10 लागायचे त्याला, परवडणार नाही तुम्ही. मी विचार करतो टी शर्ट कसा घालत असेल आणि झोपलाच तर करवट बदलताना कसं काय बाबा, हे त्याचं जुळव कसं काय याने केलं नसेल. थट्टेचा भाग सोडून देऊ, आपला मुख्य मुद्दा. विभीषणाने रामांना सांगितलं, रामा याच्या नाभी कमलाच्या ठिकाणी अमृत कुपी आहे, इथं बाण सोडा. आणि श्रोतेहो तुम्हाला सांगतो, युद्धशास्त्राचं जे इथिक्स काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, नीतिशास्त्र, ते रामाने बाजूला ठेवलं. एका वाक्यात कळलं सगळं, बाजूला ठेवलं आणि रावणाच्या नाभिकुपीच्या ठिकाणी भेद केला बाणाने. रावण आडवा. केवढा मोठा देह होता हो रावणाचा. बरं, रावणाचं आयुष्य माहिती आहे का तुम्हाला? कधी जाऊ देत, आपल्याला नको ते सगळं रामायण येईल. एवढा मोठा देह आडवा पडलाय. श्रोतेहो, रावण गेला आणि पाणी कोणाच्या डोळ्यात आलं हो? कोणाच्या डोळ्यात पाणी आलं असेल? कल्पना करा. रामांच्या डोळ्यात पाणी आलं. का? मला रावण मारायचा नव्हता, रावण नावाची वृत्ती मारायची आहे. रामांच्या डोळ्यात पाणी आलं आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं, अनुज म्हणजे छोटा भाऊ, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, अरे रावण विद्वान आहे, आपल्याकडून त्याची हत्या झाली, असू देत, रावण विद्वान आहे, जा, अंतकाळ त्याचा आलाय, त्याचं प्राण कंठामध्ये आलेत, कंठगत प्राण झालाय, जा त्याच्याकडे, तो विद्वान आहे, त्याच्याकडून उपदेशाच्या 4 गोष्टी घेऊन ये. लक्ष्मण रामांकडे बघतोय, रामा, रावणाकडून? अरे होय, मी सांगतोय ना, जा जा, विद्वान आहे तो, विद्वान आहे. आणि खरंच रावण विद्वान होता. वेदांवरती रावणाचं भाष्य आहे. वेदांवरती रावणाने रचलेली अनेक शिवस्तोत्र प्रसिद्ध आहेत. माहिती आहे ना प्रसंग? ते शिवतांडव स्तोत्र ऐकलंय का? हे नुसतं आपण ऐकलंय शिवतांडव स्तोत्र, पण कोणी केलेलं? रावणकृत शिवतांडव स्तोत्रम. जटाटवी गलज्जलत प्रभाव पावित स्थले गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डम निदादवड्डमर्वयं प्रचंड चंड तांडवं तनोतु न शिव शिवम. आहे ना? हे रावणाने रचलंय बरं का. त्या कधी रचलंय वगैरे त्याचा प्रसंग वेगळा आहे, आता नाही सांगत मी. आणि त्या एका स्तोत्रावर भगवान शंकर प्रसन्न झालेत. वा 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 रावणा वा. आणि याचं वर्णन सुद्धा तुमच्या महिम्न स्तोत्रामध्ये ह्याचं वर्णन आलंय. भगवान शंकराने आपल्या अंगठ्याने त्याला पर्वताच्या खाली असा चिरडून ठेवला. असो. आणि लक्ष्मण रावणाकडे गेला आणि रावणाच्या पायाला नमस्कार केलाय. रावणाने पाहिलं, कोण आहे रे? मी लक्ष्मण आहे. लक्ष्मणा, वा रे वा, आज इथं कसा काय, इथे कसा काय? आणि लक्ष्मण म्हणाला, दादानी पाठवलं म्हणून आलो. अच्छा, म्हणजे तू नाही आलायस, मीच आलोय, पण दादानी पाठवलं म्हणून आलोय. बोल म्हणाले, काय काम आहे? लक्ष्मणाने सांगितलं, मला दादानी सांगितलंय, रामानी सांगितलंय की रावण हा विद्वान होता, त्याच्याकडे जा आणि 4 उपदेशाच्या गोष्टी घेऊन ये. मी उपदेश मागण्याकरिता तुमच्याकडे आलोय, तुमच्या चरणांना वंदन करतो रावणा, मला 4 उपदेशाच्या गोष्टी करा, उपदेशाच्या गोष्टी द्या. आणि त्याही काळामध्ये, त्याही अवस्थेमध्ये प्राण कंठगत झालेले असताना रावणाने लक्ष्मणाला उपदेश केला. काय केला ऐका, आणि त्यातून काय घ्यायचंय आपल्याला ते तुम्ही सांगा मला. काय उपदेश केला? रावण म्हणाला, लक्ष्मणा, अरे हा जो अथांग पसरलेला समुद्र आहे ना, लंकेच्या चतुर्सीमेच्या अंतर्गत असणारा अथांग पसरलेला समुद्र आहे, हा सगळा समुद्र मला मधाप्रमाणे मधुर करण्याचा संकल्प होता माझा. मी ठरवलं होतं, हा मी मधाप्रमाणे गोड करणार, हा क्षारयुक्त असणारा समुद्र. दुसरी गोष्ट, मला इथून थेट स्वर्गापर्यंत जिना बांधायचा होता, सोपान बांधायचा होता. आणि तिसरी गोष्ट, माझी संपूर्ण लंका सोन्याची आहे रे,
पण या सोन्याला सुगंध येत नाही. माझा संकल्प होता की या सोन्याला सुगंध द्यावा, असा माझा संकल्प होता. आणि ही गोष्ट या रावणाला कठीण नव्हती, कारण एवढं सामर्थ्य माझ्यात आहे. मला ही गोष्ट कठीण नव्हती. पण आज करेन, उद्या करेन, आज बघू, उद्या बघू, असं करता 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 मी अशा अवस्थेला येऊन पोचलोय की आता ती गोष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे लक्ष्मणा, माझ्याकडून जर तुला उपदेशाचं म्हणून काही ऐकायचं असेल तर लक्ष्मणा, उद्या करायचं आहे ना ते आजच कर रे. आणि आज करायचं आत्ता कर. का? उद्या कोणी बघितलाय? कदाचित तुझाही रावण झाला तर अकाल मृत्यू, काही सांगता येत नाही. कोणाचं काही सांगता येत नाही. उद्याचं काम आजच करा. म्हणून परमार्थी तातडी करावी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. कळला का उपदेश? दानव उपदेश करतात, पटलं? भगवान सांगते दानव उपदेश करतात, मानव उपदेश करतात. मानवांमध्ये कुणीही उपदेश करू शकतो बरं का. स्त्रिया उपदेश करतात, ब्राह्मण तर करतातच करतात, क्षत्रिय करतात, जाऊ दे तो चांडाळ उपदेश करतात. चांडाळ उपदेश करतात. चांडाळाचा एक उपदेश प्रसिद्ध आहे. चांडाळाचा काय झालं होतं प्रसंग ऐका. मूळ विषय माहिती आहे ना आपला काय चालू आहे, तो विसरू नका. उपदेश तो भलत्या हाती धरावा, झाला चित्ती धरावा. चांडाळ उपदेश करतात. ऐका प्रसंग. काय झालं होतं, ह्या जगामध्ये ज्ञान देणारे अनेक अवतार भगवंतांचे होऊन गेले सत्ययुगामध्ये. आणि त्रिकालाबाधित असणारा, अबाधित असणारा असा अवतार म्हणजे नित्य असणारा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा अवतार. बरं, तो असा अवतार आहे भगवंतांचा, स्मर्तृगामी स्वभक्तानाम उद्धरता. स्मरण करा बस. दत्तात्रेयांचं स्मरण उद्धार करणारे आहेत, फक्त स्मरण. म्हणून प्रभू भगवान टेंबेस्वामी महाराजांनी सुद्धा दत्तात्रेयांचा जो मंत्र लिहिला ना, माला मंत्र, त्याच्यात काय म्हटलंय? स्मरणावरतीच जास्त भर दिलाय ना. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. पुढे स्मरण मात्र संतुष्टाय. त्यांना तुम्ही किती फुलं वाहता, किती तुम्ही त्यांना तुळशी वाहता, अभिषेक करता, पंचामृत घालता की नैवेद्य दाखवता, याच्यावरती त्यांची संतुष्टता अवलंबून नाही. त्यांची संतुष्टता एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे. कोणत्या? पावलोपावली अवधूतांचं चिंतन करणे. म्हणून अवधूत चिंतन, त्यांचं चिंतन त्यांना आवडतं. आणि स्मरण मात्राने संतुष्ट होणार आहेत. स्मरण मात्र संतुष्टाय. पुढे काय काय करतात वगैरे दिलंय त्यांनी माला मंत्रात. असे दत्तात्रेय झाले. तसाच या कलियुगामध्ये ज्ञान देणारा असा एक भगवंतांचा अवतार झाला आणि तो म्हणजे आद्य जगद्गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्य. वयवर्ष 32 फक्त 32 वर्षाचे. आणि हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य गोविंद पादांचे शिष्य झाले आणि जगत भ्रमणाकरिता निघाले. संपूर्ण भारत भ्रमण करत करत निघालेत बरं का. कन्याकुमारी आपल्या कालडी ग्रामापासून आसेतू हिमाचलम पर्यटन फिरत 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 निघाले. आले काशी क्षेत्रामध्ये. बरं, ज्ञान देणारा अवतार आहे, सगळ्यांना ज्ञान द्यायचं. काशी क्षेत्रामध्ये आले. आणि काशी क्षेत्रात कोण गेलं असेल तर काशीमधले बोळ माहिती आहेत किती अरुंद आहेत. हां, एक व्यक्ती जर जात असेल तर समोरच्याने आपलं अंग चोरून भिंतीला उभं राहायचं, ती व्यक्ती गेल्यानंतर आपली गाडी सोडायची. असे अरुंद बोळ आहेत कोणी गेला असेल तर. आणि गंमत सांगतो, कोणत्याही बोळातून जाणार कुठे? गंगेवर. कोणत्याही 80 घाट आहेत. काय काशीचं वैभव आहे. आहा, काशी क्षेत्र, वाराणसी ही ज्ञाननगरी आहे भारताची. भारताची ज्ञाननगरी वाराणसी. कोणत्याही बोळातून जा तिकडे. आणि हे आपल्या शिष्यांच्या समवेत स्नानासाठी निघाले होते. स्नानार्थम शिष्यांच्या समवेत निघालेत. आणि समोरून जाता 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 गंगेच्या किनाऱ्यावरती पोचणार एवढ्यात त्या बोळाच्या तोंडावरून, तो बोळ जे आहेत ना त्याच्यात मुखावरून तिकडून समोरून एक चांडाळ आला. कसा दिसत होता त्याचं वर्णन केलंय. मलिनकायः, दरिद्रः आणि
क्षीण शीर्ण शरीर, त्याचं शरीर जीर्ण झालं होतं, शरीर अत्यंत मलिन झालं होतं आणि फाटकी तुटकी वस्त्र अंगावरती होती, अंगावर सुरकुत्या पडल्या होत्या, डोळ्याचे खाचे झाले होते, केस पिकलेले होते, असं वंगळ चांडाळ. हातात कुत्रे, कुत्र्यांचे काय दोऱ्या साखळ्या हातात पकडून निघाला होता. आणि भगवान शंकराचार्य भगवत पूज्यपाद समोरून येत आहेत. शंकराचार्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणा. असे छोटेसे होते, काय तेज होतं ना मुखकमलावरती. आणि समोरून आले आणि पाहिलं आपल्याला आता जायला मिळणार नाही, काय करावं. मागावून शिष्यमंडळी आहेत आणि शंकराचार्यांनी शिष्यांकडे पाहिलं. सांगा त्याला काय ते. शिष्य म्हणाले, सगळे शिष्य म्हणाले त्याला, ऐ अपसर अपसर, म्हणजे बाजूला हो बाजूला हो. अपसर अपसर म्हणजे बाजूला हो. अपसर. तो चांडाळ समोर आला आणि तो म्हणाला, अपसर अपसर इति कम वदसी. बाजूला हो बाजूला हो असं कोणाला म्हणताय तुम्ही? इति कम वदसी. शंकराचार्य म्हणतायत, मला हा तोंड वर करून प्रश्न विचारतोय. इति कम वदसी. आचार्याने विचारलं, कोभिप्राय, तुझा अभिप्राय काय, तुला काय विचारायचंय? मी तुला सांगतोय बाजूला हो बाजूला हो म्हणून. मला गंगेकडे जायचंय, बाजूला हो, मला मार्ग दे, मग तू निघून जा. आणि त्यावेळेस त्या चांडाळ्याने, यह कश्चित चांडाळ्याच्या मुखातून आलेले शब्द आहे का, तो म्हणाले, अन्नमयादन्नमयम. तो म्हणतोय बरं का, शंकराचार्य अवाक. अन्नमयादन्नमयम अथवा चैतन्यमेव चैतन्यात द्विजवर दूरी कर्तुम वांछसी यदि ब्रूहि गच्छ गच्छेती. त्याने विचारलं, तू दूर हो असं कोणाला म्हणतोयस, शरीराला की आत्म्याला? दूर हो म्हणतेस ना, ते माझ्या शरीराला की मला, म्हणजेच माझ्या आत्म्याला. माझ्या आत्म्याला हे वाक्य चुकलंय बरं का, पण कळण्याकरिता मी बोललो. या शरीराला की आत्म्याला? जर तू शरीराला म्हणत असशील अन्नमयात अन्नमयम, शरीराला म्हणत असशील दूर हो, तर महाराज गुरुजी, तुमचं शरीर हे अन्नापासूनच पुष्ट झालेलं आहे आणि माझं शरीर हे अन्नापासूनच झालेलं आहे. बरं, तुमच्या शरीरात पंचमहाभूत आहेत आणि तीच पंचमहाभूत माझ्याही शरीरात आहेत, त्यामुळे दोघांचीही शरीरं पांचभौतिक आहेत. मग एका पंचभूताचा दुसऱ्या पंचभूताला विटाळ होतो म्हणून सांगताय का दूर हो? म्हणजे एका अन्नमय शरीरापासून दुसऱ्या अन्नमय शरीराला विटाळ होईल असं वाटतंय का तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही म्हणताय दूर हो. अन्नमयात अन्नमयम असं आहे का? शंकराचार्य अवाक झाले हो. आणि वरचा प्रश्न त्याने विचारला, अथवा चैतन्यमेव चैतन्यात, किंवा देवा आम्हाला सांगा की तुम्ही म्हणजे तुमचा आत्मा आणि माझा आत्मा हे दोघांचेही आत्मे परमात्म्यापासून आलेले आहेत, त्यामुळे ईश्वराचेच अंश आहेत. मग सांगा, एका ईश्वराला दुसरा ईश्वर सांगतोय का दूर हो? अथवा दूरी कर्तुम वांछसी ब्रूहि यदि ब्रूहि गच्छ गच्छेती. सांगा आता कोणाला दूर होत म्हणताय? शरीराला म्हणताय की आत्म्याला म्हणताय? कळलं का काही? शंकराचार्य एक क्षणभर स्तब्ध झाले, डोळ्यात पाणी आलं आणि पाया पडले हो. तो म्हणाले, यस्मात् ज्ञानम लभते स गुरुरेव. ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त होतं तो गुरुच असतो. आणि त्याच ठिकाणी शंकराचार्य बसले आणि त्या चांडाळावरती त्यांनी 5 श्लोकांचं मनीषा पंचकम नावाचं स्तोत्र लिहिलं तिथेच आणि त्याला समर्पण केलं. घ्या, तुमच्याकरिता माझा गुरु आहेस तू. असा गुरु सापडणार नाही, कारण जो आपल्याला आत्मप्रत्यय प्राप्त करून देतो तो गुरुच असतो. मला सांगा, यह कश्चित चांडाळ सुद्धा, यह कश्चित काय नीच वृत्तीचा मनुष्य सुद्धा उपदेश करू शकतो की नाही? जर तो आपल्याला ग्राह्य असेल. शंकराचार्य घेतात, तुमचं आमचं काय? कळलं का उदाहरण? पुढचं उदाहरण घेऊ आपण. चांडाळ उपदेश करतो आणि कोण घेऊया? लहान मुलं उपदेश करतात. उपदेश करतात की नाही? मला सांगा, दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमधला शेवटचा गुरु कोण माहिती आहे का? हाच लहान मुलगा. त्याला दत्तात्रेयाने नमस्कार केलाय त्या मुलाला. आपल्याला तो उद्या परवा तो विषय बघायचा आहे. आत्ता एवढाच विषय, लहान मुलं उपदेश करतात. उदाहरण सांगतो.
कोणाचं उदाहरण सांगूया? बरं, राका कुंभार नाव ऐकलंय? राका कुंभार, हे राका कुंभार अत्यंत शुद्ध मनाचे होते आणि निरपेक्ष वृत्तीचे होते. त्यांना कसलीच अपेक्षा नव्हती. दररोज जायचं, जंगलात जायचं, लाकडांची मुळी आणायची, विकायची, जे 4 पैसे मिळतील पांडुरंगाचं स्मरण करायचं आणि आपली उपजीविका चालवायची, असा त्यांचा नित्यव्यवहार चाललेला होता. नित्यव्यवहार. आणि एक दिवस वैकुंठामध्ये भगवान नारायण, लक्ष्मीदेवी नारायणांचे पाय चिपतायत आणि भगवान नारायण लक्ष्मीला म्हणतायत, अगं लक्ष्मी, माझा राका हा माझा खरा भक्त आहे, अत्यंत निस्पृह आहे ग तो, त्याला कसलीच स्पृहा नाही, इच्छा नाही, अत्यंत निस्पृह आहे. लक्ष्मीदेवी पाय चेपता चेपता म्हणाल्या, संधी मिळत नाही तोपर्यंत सगळेच निस्पृह असतात. मोठा निस्पृह आला, कळलं का? संधी मिळत नाही तोपर्यंत सगळेच निस्पृह असतात म्हणाले. भगवान शांत आहेत, काही बोलले नाहीत, पण हसले. लक्ष्मी देवीने विचारलं, परीक्षा करूया का? परीक्षा करूया? भगवान म्हणाले, चल जाऊ आपण परीक्षा करू. आणि भगवान नारायण, लक्ष्मी नारायण अदृश्य रूपाने राका कुंभारांच्या मार्गामध्ये आले. दुसऱ्या दिवशी राका कुंभार उठले आणि स्नान करून आपली नित्य क्रिया सगळ्या आवरले आहेत, भगवंतांची पूजा केली आणि जंगलामध्ये लाकडं तोडण्याकरिता म्हणून निघालीत. आज मात्र जाता जाता त्यांची एक 4-5 वर्षाची मुलगी होती. त्या मुलीने त्यांच्याकडे हट्ट केला, बाबा मी येऊ का जंगलात? अगं नाही ग, पायात काटे टोचतील, चप्पल कुठे आहे पायात? असू देत, मी येऊ का तुमच्याबरोबर? तुम्ही जंगलात जाऊन तुम्ही काय करता हे मला कसं कळणार? लाडकी होती मुलगी, एकुलती एक. आणि म्हणून राका कुंभार हाताला पकडून मुलीला घेऊन निघाले. लाकडं झाली, मोळ्या 2 तयार केल्या. मोठी मोळी आपल्या मस्तकावर आणि छोटी मोळी एवढीशी, मुलगी आहे हो छोटी, छोटी मोळी मुलीच्या मस्तकावरती दिली आणि निघालेत. आता पुढं कोण असेल? पुढं कोण असेल? राकाजी पुढं आहेत आणि मागावून हळूहळू चालत, थकले होती, श्रांत झाले, अत्यंत थकले, श्रांत झाले आणि हळूहळू चालत चालत येते ती छोटी मुलगी आणि राका समोर आहेत. इकडे भगवंताने, लक्ष्मी देवीने सांगितलं, परीक्षा घ्यायची आहे का? होय. आणि लक्ष्मी देवीने आपल्या हातातलं एक सुवर्ण कंकण काढलं आणि राकांचं पाऊल पडेल असं अशा बेताने रस्त्यावरती मधोमध टाकलं. समोरून राका येत आहेत. त्यांनी पाहिलं काहीतरी चमकतंय आणि त्यांचे डोळे त्या चमकीवरती गेले आणि एक क्षणभर थबकले. हो, लक्ष्मी देवी म्हणतात, निस्पृह बघा, निस्पृह, संधी मिळत नाही तोपर्यंत सगळेच असतात बघा. भगवान शांत आहेत. एवढ्यात राका समोर गेले, त्या कंकणावरती नजर पडली, क्षणभर थांबले. लक्ष्मी देवी असा, काय देवा निस्पृह बघा. एवढ्यात राका कुंभारांनी मस्तकावरची मोळी खाली ठेवली, निस्पृह, खाली वाकले आणि कंकणाला हात लागणार, निस्पृह. असं चालू होतं. भगवान शांत आहेत. थांब ग जरा, थांब जरा थांब. आणि एवढ्यात राकानी काय केलं, आजूबाजूला असलेली माती 2 ओंजळीमध्ये, हाताच्या ओंजळीमध्ये घेतली आणि त्या कंकणावरती घातली. कंकणाचा दृष्टिक्षेप त्याच्यावरती कोणाचाही होणार नाही अशा बेताने घातली, मोळी मस्तकावरती ठेवली आणि चिमूटपणे घरी निघून गेले. काय लक्ष्मीदेवी निस्पृह, निमूटपणे निघून गेले. आईसाहेबांचा चेहरा असा झाला होता. हो, एवढ्यात मागावून ती मुलगी आली हळूहळू हळूहळू आणि घरी येऊन बाबांना विचारते, बाबा तुम्हाला चक्कर आली का? हो नाही. मग तुम्ही वाटेत थांबला होतात का? हो होय. मग तुम्हाला बरं वाटत नाही का? हो नाही. चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. मग तुम्ही का बरं थांबलात? ती मुलगी विचारते, तुम्ही का बरं थांबलात? काही नाही ग बाळा, वाटेमध्ये ना एक सुवर्ण कंकण पडलं होतं, ते सोन्याचं होतं. त्या सोन्याच्या कंकणाकडे पाहिल्यानंतर एक बालसुलभ बुद्धीने आणि स्त्रीसुलभ बुद्धीने ते घ्यावं अशी तुला बुद्धी निर्माण होईल, अशी तुला वांछा निर्माण होईल, अभिलाषा निर्माण होईल, म्हणून मी काय केलं, मातीने ते काकण झाकून टाकलं. कळलं का बाळा? हो कळलं. पण
पण बाबा मला एक सांगा, तुम्ही ना दररोज एक काहीतरी गुणगुणत असता, एक काहीतरी वाक्य म्हणत असता, दररोज म्हणता. त्या वाक्याचा अर्थ सांगाल का? कोणतं वाक्य बोलतो सांग बरं. आणि तिने विचारलं, काय वाक्य बोलत असतो? तिने विचारलं, ते असं म्हणता ना की सोने चांदी सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, असं तुम्ही काहीतरी दररोज म्हणता ना हो देवासमोर बसून, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. याचा अर्थ काय? राका कुंभार म्हणाले, अगं बाळा, सोनं काय रूप काय सगळं मातीच की, मातीच, सगळी माती. सोनं ही माती आणि रूप ही मातीच, माती समान असतं. मग बाबा आज तुम्ही मातीने माती झाकली, आज तुम्ही मातीने माती झाकली. तुम्हाला सांगतो, राका कुंभाराने मुलीचे पाय पकडले हो, पाय पकडले. मी जी वाक्य बोलतो त्या वाक्याचा अर्थ मला आज कळला आणि तो तुझ्यामुळे कळला. अगं दोन्ही माती समानच असतं आणि ती मातीने माती झाकणे कसं काय शक्य झालं तुम्हाला? राका कुंभाराने मुलीचे पाय पकडले, गुरु आहेस माझी. आणखी एक प्रसंग आहे बघा, कधीतरी तुम्ही ऐकला असेल. एक प्रवचनकार होते, सुंदर प्रवचन करायचं. अर्थात प्रवचन करायचं काय, 4 दक्षिणा मिळेल ती घ्यायची आणि कुटुंब चालवायचं, व्यवसाय आहे. प्रवचन करायचं, दक्षिणा घ्यायची, कुटुंब चालवायचं. एक दिवस एका राजाकडे गेले. राजाला विचारलं, मला तुमच्या दरबारात प्रवचन करायची अनुमती मिळेल? महाराज म्हणाले, चालेल. कोणता विषय घेणार? भगवद्गीता घेऊ, चला. आणि प्रवचन सुरुवात झाली. अनेक प्रवचनं होऊ लागली. राजा दक्षिणा द्यायचा आणि ह्यांचं कुटुंब चालायचं. असं चालू करता 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 एक दिवस, अनन्याश्चिंतयन्तो माम, माहिती आहे का श्लोक? ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. या श्लोकावरती प्रवचन झालं. काय प्रवचन हो, 1.5 तास 2 तास प्रवचन, सुंदर प्रवचन झालं. मध्यंतर झालं, 1 तास वाढवून मिळाला. प्रवचन संपलं. वाजले किती बघूया? आहेत 10 मिनिटं. असं सुंदर प्रवचन झालं हो. आणि प्रवचन संपल्यानंतर राजाचा परिपाठ होता. त्या प्रवचनकर्त्यांना घरी बोलवायचं आणि 1 कप भर दूध द्यायचं. राजाने त्या गुरुजींना घरी बोलावलं, कप भर दूध दिलं. आणि आज गुरुजींना त्या राहवलं नाही, म्हणून सहज गुरुजींनी विचारलं, काय महाराज, प्रवचन ठीक झालं ना? चांगलं झालं ना? दररोज तुम्ही अभिप्राय सांगता, आज अभिप्राय राहून गेला होता म्हणून विचारलं. तर महाराजांनी सांगितलं, गुरुजी, आज प्रवचन चांगलं झालं, पण ह्या प्रवचनाचा अर्थ तुम्हाला कळलाय असं मला वाटत नाही. काही कळलं का? तोंडावर मारल्यासारखं झालं की नाही? गुरुजी, प्रवचन ठीक झालं, पण या वाक्याचा, या भगवद्गीतेतील वचनाचा अर्थ तुम्हाला कळलाय असं मला काही वाटत नाही. आता ते महाराजांना दूध कसं लागलं असेल, बेचैन झाला हो. आणि गुरुजी घरी आले. दुसऱ्या दिवशी त्याने सगळ्या टीका काढल्या, सगळ्या ग्रंथांचं वाचन केलं, भगवद्गीतेवरती असणाऱ्या सगळ्या टीका वाचल्या, अनेक प्रकारची वचनं लिहून काढली आणि त्या सगळ्या वचनांवरती पुढच्या रविवारी पुन्हा प्रवचन, आठवड्याने प्रवचन झालं. राजाकडे घरी गेले, दूध दिलं गेलं आणि विचारलं. राजा शांतच होता. पुन्हा विचारलं, काय मग आज समाधान झालं का? आजचं प्रवचन कसं झालं? महाराज म्हणाले, प्रवचन छान झालं, तुम्ही दृष्टांत फार छान सुंदर दिलात, पण काय या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळलाय असं मला वाटत नाही. परत? होय. आता गुरुजी घरी गेले, वरती गेले माडीवर. मी गुरुजींचं सांगतोय, इथलं नाही. आणि मांडीमध्ये डोकं घालून ढसाढसा रडायला लागले. त्यांना एक मुलगी होती. वर कोणतरी हुंदके देतोय, रडतंय कोणतरी म्हणून आवाज आला. छोट्या मुली असतात ना, त्यांची मनोवृत्ती किती नाजूक असते बघा, किती सुंदर असते बघा, नाजूक. कोणतरी रडतंय असा आवाज आला, म्हणून ती मुलगी पायऱ्या चढून वरती गेली. पाहिलं तर बाबा रडत होते. पाठीवरून हात फिरवला. बाबा रडताय? नाही ग. अहो पण तुमच्या डोळ्यात पाणी आहे.
आता बोलावं तर लागेल. बाबा तुम्ही रडताय का? पाठीवरून हात फिरवलाय त्या मुलीने बाबांच्या. बाबा डोळे पुसावं, काय झालं रडायला? आज काही प्रवचनाची दक्षिणा मिळाली नाही का? काय झालं आज रडायला? आणि वडिलांनी सांगितलं, बाळा आज प्रसंगच असा घडलाय. श्रोतेहो लक्षात घ्या, हे महाराज त्या मुलीला काय सांगणार आहेत याचा अर्थ मुलीला कळणार नसेल, कारण ती छोटी आहे. पण आपलं दुःख हलकं करण्याकरिता म्हणून कोणासमोर तरी बोलावं लागतं. आपलं दुःख हलकं करण्याकरिता म्हणून महाराज बोलले, ते गुरुजी बोलले. आणि ते म्हणाले, बाळा आज प्रसंग असा घडला, मी केलेलं प्रवचन हे राजाला आवडलंच नाही ग. खूप प्रयत्न केले, अभ्यास करून गेलो होतो मी. सगळ्या टीका वाचून रचना करून सगळा अभ्यासपूर्ण प्रवचनाचा विषय मांडला, पण महाराजांना आवडलाच नाही. असं होय बाबा, मग मला सांगा कोणता विषय तुम्ही सांगितलात आणि महाराजांनी त्यावर अभिप्राय काय दिला? आता हे काही त्या मुलीला कळणार होतं का? पण सहज भावनेने ती मुलगी एवढी आपुलकीने विचारपूस करते म्हणून म्हणाले, काही नाही ग, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. बाबा या वाक्याचा अर्थ काय मला सांगाल? हां सांगेन की. काय या वाक्याचा अर्थ? भाऊ ते गुरुजी म्हणाले, बाळा भगवान कृष्ण म्हणतात की अनन्यास चिंतयन्तो माम, जे लोक मला अनन्य भावाने भजतात, जे लोक मला अनन्य भावाने माझं चिंतन करतात, त्यांचा योग आणि त्यांचा क्षेम मी स्वतः चालवतो. त्यांना दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्यांचा योगक्षेम आयुष्यभरासाठी मी चालवतो. आयुष्यभरासाठी बरं का. म्हणूनच ते आलं LIC. माहिती आहे ना? इथं काय लिहिलेलं असतं नाही माहिती आहे का कोणाला? वाचा कधीतरी, असेल LIC पॉलिसी. हां मी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी नाही आलोय. पण इथे असतं योगक्षेमं वहाम्यहम. भगवद्गीता बघा सगळ्यांना पुरून उरलेली आहे बरं का. सगळ्यांची ब्रीदवाक्य गीतेतून आलेली आहेत. गीतेतून अशी आहे भगवद्गीता. अच्छा असा अर्थ आहे गो. आणि त्या मुलीने सांगितलं, मग राजांचा अभिप्राय काय होता? महाराजांचा अभिप्राय काय? नाही मला हे प्रवचन आवडलं नाही, कारण ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही असं मला वाटतं, असा राजांचा अभिप्राय होता. आणि त्या मुलीने चिमुरडीने सांगितलं, बाबा डोळे पुसा आणि मला सांगा राजाचं काय चुकलं हो? राजाचं काय चुकलं? म्हणजे राजाचं काही चुकलं नाही. वडिलांनी विचारलं, राजाचं चुकलं नाही तर माझं काय चुकलं ते तर सांग. माझं काय चुकलं ते तर सांग. आणि तिने सांगितलं, बाबा या वाक्याचा खरा अर्थ जर तुम्हाला कळला असता तर या वाक्याकरिता आणि विधागीकरिता तुम्ही राजाकडे प्रवचनाला गेलाच नसतात. कारण तुमचा योग आणि क्षेम सांभाळणारा तो आहे ना. मग कशाला चिंता करताय? कशाला रडत बसलाय? गुरुजींनी पाय पकडले हो मुलीचे. मला सांगा खरा अर्थ त्या मुलीच्या एका वाक्यातून कळला की नाही? मुलं उपदेश करतात, चांडाळ उपदेश करतात सगळे. सजीव नाही निर्जीव नाही, स्त्रिया उपदेश करतात. सजीव वस्तू उपदेश करतात, निर्जीव वस्तू उपदेश करतात. अनेक प्रकारचे उपदेश आहेत. मला बरीच उदाहरणं सांगायची आहेत. ह्या सगळ्यांची उदाहरणं आहेत आणि ती मला सांगायची आहेत. आता आपल्याकडे वेळ आहे 3 मिनिटाचा. निर्जीव वस्तू उपदेश करतात. सांगू का की स्त्रियांचा उपदेश सांगू? म्हणजे तेवढ्या वेळेत बसवण्याकरिता म्हणून म्हटलं. माझं काही म्हणणं नाही, मी 10 वाजेपर्यंत सुद्धा बोलेन. निर्जीव वस्तू उपदेश करतात. ऐका, 10-15 मिनिटं पुढे जातील बरं का. ऐका काय झालं होतं. हे महत्त्वाचं उदाहरण आहे. ऐका, आपल्याला इतिहास माहीत पाहिजे. आपला इतिहास आहे, आपला नाही. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे हा माझा इतिहास आहे. ते प्रतिज्ञा लिहिली आहे ना, भारत माझा देश आहे. ते शब्दांकन ज्याने केलंय, ज्या कोणी, तो प्रचंड हुशार माणूस आहे. भारत आपला देश नाही, त्याने माझा देश म्हटलंय. कारण माझा म्हटल्यानंतरची आपुलकी आणि आपला म्हटल्यानंतरची आपुलकी ह्याच्यात बराच फरक असतो. अर्थात माझा म्हणून आम्ही आपल्यासारखा वागतो हा भाग वेगळा आहे.
मी आपल्यावरतीच थांबलो बरं का, परक्यावर नाही गेलोय. माझा समजून आम्ही परक्यासारखे वागतोय म्हणून सांगतोय एक इतिहास. काय झालं होतं, एका पाठशाळेमध्ये 3 मुलं शिकत होती. एकाचं नाव आहे पाणिनी. शब्द ऐकलाय? हॉटेलमध्ये ऐकला असेल, PANINI. हॉटेलमध्ये हल्ली तो पदार्थ मिळतो बरं का, पाणिनी. आमची एक मैत्रीण गेली होती जपानमध्ये, माझ्याबरोबर शिकणारी. ती म्हणाली आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं होतं पाणिनी. जिज्ञासेने मी विचारलं काय बरं आहे पाणिनी, घेऊन या म्हणून. त्याने जेवण सगळं संपलं आणि त्याने पाणिनी आणून दिला. पाणिनी म्हणजे एका काचेच्या बाऊलमध्ये, बाऊल काचेचाच असतो, एका बाऊलमध्ये गरम पाणी आणि वर टांगलेलं उलटं तोंड केलेलं लिंबू होतं असं तरंगत. याला म्हणायचं काय, पाणिनी. ते आत पिळायचं. बघा मी तिकडची संस्कृती सांगतोय, तुम्ही शी असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. बघा आधीच सांगतो, तिकडची संस्कृती सांगतो. काय करायचं, ते पाणी गरम पाण्यामध्ये ते लिंबू पिळायचं, त्याच्यामध्ये असा हात फिरवायचा आणि आपल्या हाताला चिकटलेलं सगळं वशट त्या पाण्यात उतरलं की सगळं पाणी पिऊन टाकायचं. कळलं का? तिकडची संस्कृती सांगतोय, जपानीज कल्चर. जावा एकदा जपानमध्ये. वाय, पाणिनी बघण्याकरिता. पाणिनी शब्द ऐकलाय का कोणी? नाही ऐकलाय? तुम्ही पण ऐकला नाही? ऐकलाय, असो सांगतो, लक्षात ठेवा. कारण तुम्ही आम्ही जी भाषा बोलतो ह्या भाषेचा व्याकरण करता कोण आहे? पाणिनी. तुमच्या आमच्या भाषेला ज्याने व्याकरणाच्या चाकोरीमध्ये बरोबर बसवलं, तुमचे आमचे शब्द अत्यंत निर्दुष्ट आणि शुद्धपणे प्रत्येकापर्यंत भाषेच्या स्वरूपामध्ये पोहोचत आहेत. एकमेकांच्या भावना आपण अत्यंत निर्दुष्ट आणि शुद्धपणे एकमेकांपर्यंत पोहोचवतोय. याला व्याकरणाचे नियम बसवणारा पाणिनी नावाचे महर्षी भारतामध्ये होऊन गेले, ज्याला आम्ही विसरलोय. पाठशाळेमध्ये शिकत होते पाणिनी. त्यांच्याबरोबर त्यांचा एक मित्र होता, त्याचं नाव वररुची. वररुची. आणि तिसरा एक मित्र होता, तो सगळ्यांना पाठ आहे, त्याचं नाव पतंजली. हा बहुतेक लोकांना माहिती आहे, कारण आजकाल बाजारात आला म्हणून सगळ्यांना माहित आहे. पतंजली. जाऊ दे, आपल्याला त्यावर भाष्य करायचं नाही. आणि पाणिनी शिकत असता बरोबरचे 2 सवंगडी होते, अत्यंत हुशार होते. काय तल्लख बुद्धी होती, कुशाग्र बुद्धी होती, सुंदर होते, हुशार होते. पण त्यामध्ये हा एक ढ होता, इकडे गा जोडायचा, इकडे व जोडायचा, असा ढ होता पाणिनी. त्याला गुरुजींनी शिकवलेलं काहीच कळत नसे, असं बघत बसायचा हो. म्हणजे प्रवचनात कसं बुवाकडे बघत बसतात तसा हा गुरुजींकडे बघायचा. गुरुजींनी विचारलं काही कळलं का? आपल्याला कळलं नाही हे पण कळत नव्हतं. कळलं का तुम्हाला? असा बघत बसायचा. एक दिवस गुरुजींनी त्याला मारलं यथेच्छ. ओ, पेशन्स असतात ना कुठंतरी, म्हणून किती शिकवायचं हो. कधीतरी काठी उगारली जातेच. आजकाल ते एक नवीन आलंय बघा, काय, मुलांना मारायचं नाही. जाऊ द्यात, ते छडी लागे हे सगळं संपलं. यथेच्छ मारलं आणि त्याला पाठशाळेमधून हाकललं. पाणिनीला पाठशाळेमधून हाकलून दिलं. बिचारा डोळे पुसत बाहेर पडला आणि विचार करतोय आता घरी कसा जाऊ. कारण घरी बाबांनी आईने तंबी ठेवून ठेवली होती की 12 वर्ष शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय घरी आलास तर तंगडी मोडून ठेवेल. आता घरी कसं जाऊ? घरी आई बाबा घेणार नाही आणि पाठशाळेतला गुरु नावाचा वाली संपला. त्वमेव माताज पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. कुणी नाही वाली, करावं काय? आणि तिथून तो निघाला चालत. आता आपल्याला कुणीही नाही आणि निरुद्देश निघालाय. निरुद्देश काय करावं, यदृच्छया निघाला आणि चालता हिमालयाच्या पायथ्याशी आला. हिमालय पर्वत चढून कैलास पर्वताच्या ठिकाणी गेला. चालत गेलाय बरं का, निरुद्देश. आणि चालता
तिथं आल्यानंतर त्याला कळलं, त्याला माहिती होतं की हा कैलास पर्वत म्हणजे साक्षात भगवान शंकरांचं स्थान आहे. हे भगवान शंकरांचं स्थान आहे. इथे म्हणे भगवान शंकर असतात. आणि त्याला एक गोष्ट ऐकून ऐकून पक्की माहीत होती की कोणाकडे काय मागावं, कोणाकडे काय मागावं. ज्ञान पाहिजे, कोणाकडे मागावं? ज्ञानाची अपेक्षा आहे आपल्याला. ज्ञान देणारी देवता कोणती? गणपती. बुद्धी देतात. ज्ञान देणारी देवता कोणती? सरस्वती. न, सरस्वती नाही. ज्ञान देणारी देवता भगवान शंकर आहेत, लक्षात घ्या. ज्ञानम इच्छेत महेश्वरात. आरोग्य पाहिजे ना, आरोग्य पाहिजे तर कोणाची उपासना करावी? आरोग्यम सविता तनोतु. आरोग्यम, आरोग्य सविता, सूर्यनारायणाची उपासना करा, आरोग्याची प्राप्ती होते. ज्ञानमिच्छेत महेश्वरात. बरं का? मोक्षप्राप्ती पाहिजे, मोक्षमिच्छेत जनार्दनात. मोक्षप्राप्तीची इच्छा आहे तर भगवान विष्णूंची आराधना करावी, कारण ते मोक्षदाता आहेत. ज्ञानप्राप्ती भगवान शंकरांकडून प्राप्त होतं असं त्याने ऐकलं होतं, आणि म्हणून त्या ठिकाणी बसून त्याने तपश्चर्या सुरू केली. नमः शिवाय. भगवान शंकरांचं ध्यान केलं आणि सुरुवात नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. बरं, ते आशुतोष ते प्रसन्न झाले. आणि भगवान शंकरांचं वैशिष्ट्य आहे, ते प्रसन्न झाल्यानंतर ते डमरू वाजवतात आणि तांडव नृत्य करतात. भगवान शंकर तांडव नृत्य करतात ते प्रसन्न झाल्यानंतर. आणि तांडव नृत्य करायला लागले आणि त्यांनी डमरू वाजवला. ढगाडागाडागाडा तो असतो ना डमरू, डमरू वाजवायला सुरुवात केली. आणि इथे वर्णन केलंय, नृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम. ढक्का म्हणजे ढक्का, बरं का? ननाद ढक्का, ढक्का म्हणजे डमरू. ननाद ढक्काम नवपंचवारम. नवपंच म्हणजे नवाधिक पंच. किती झाले बोला? कॅल्क्युलेटर घ्या. 9 अधिक 5 पटकन किती झाले? 14. नवपंचवारम 14 वेळा वाजवला. गडगड 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 गड. आणि नृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्धरतु काम सनकादि सिद्धान एतद विमर्शे नव शिवसूत्र जालम. हा हा हा. पाणीने उठ, तुझ्याकरिता वाजवलाय डमरू. बाळा उठ. बघ, पाणिनीने डोळे उघडले आणि तो डमरू ऐकला, आणि त्या डमरूच्या द्वारे भगवान शंकरांनी याला उपदेश केलाय, बरं का? तो जो वाजला होता ना गडगड गडगड गडगड. नृतावसाने नटराजो राजो ननाद ढक्काम नव पंचवारम उद्धरतु काम सनकादि सिद्धान. सनक इत्यादी अनेक लोक भगवान शंकरांची आराधना करत होते. सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता म्हणून त्यांनी डमरू वाजवला होता. पण पाणिनीसाठी विशेष. उठ म्हणाले, हा तुझ्याकरिता वाजवलाय आणि यातून उपदेश घे. हा जो डमरू आहे ना अचल आहे, पण याचा ध्वनी हा तुझ्याकरिता उपदेश आहे, यातून उपदेश घे. आणि तो उपदेश कोणता होता? तो बरोबर पाणिनीने बरोबर घेतला, बरं का? आणि ते 14 वेळा वाजवला होता ना, 14 वेळा ते 14 ध्वनी आतून बाहेर पडले. चतुर्दश ध्वनी. याला शिवसूत्र जाल असं म्हणतात. तुम्ही ऐकलं नसाल, पण मी तुम्हाला ऐकवतो. 14 ध्वनी कोणते होते? ऐ उण रुद्रक. आणि डमरूच्या आवाजात ऐकवतो, बरं का? ऐ उण रुद्रक ए ओंग ऐ औ झय वरटलन यमगण नम झभय घड दश जब गड दश खप छट थ चट तव कपय शश सर हल. 14. तुम्ही म्हणाल जास्त वाटले हो. जास्त नाहीत, 14च आहेत. ऐ उण रुद्रक ए ओंग ऐ औच हय वरट लन यमगण नम झभय घड धश जब गड दश ख फ छ ठ थ च ट तव कपय शश सर आणि हल. अशी 14 वेळा गडगड गडगड वाजवला. आणि पाणिनीला सांगितलं, कळलं का? हे तुझ्याकरिता ज्ञान आहे. जा बाळा, ह्या 14 सूत्रांचे 3500 कोर जा. आणि श्रोते हो, या पाणिनीने तो परत गुरुजींकडे आलाय आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी आता ज्ञानप्राप्ती झाली, आता वाटेल ते सांगा. ज्ञानप्राप्ती झाली. आणि श्रोते हो, ह्या पाणिनीने व्याकरणाची 3500 सूत्र लिहून काढली. आणि तेच व्याकरण आज आपण वापरतो. ह्या अक्षरातून आलेली भाषा आहे, बरं का? ती भाषेचा उद्गम कुठून होतो? अक्षरांमधून शब्द, आणि शब्दातून वाक्य, वाक्यातून भाषा. ह्या सगळ्याला चौकटीत बसवण्याचं काम पाणिनीने केलं. उपदेश कोणाकडून घेतला? कोणाकडून? डमरूमधून घेतला. हो, डमरू सुद्धा उपदेश करतो.
घेणाऱ्याची बुद्धी पाहिजे. घेणाऱ्याचा दृष्टिकोन, बुद्धी सुद्धा नाही म्हणत मी, दृष्टिकोन पाहिजे. आपला दृष्टिकोन विशाल केला की भलते सुद्धा आपल्याला उपदेश करतात. मला सांगा, तो भगवंत शंकरांचा डमरू सनक इत्यादिकांनी ऐकला नसेल का? त्यांनी सुद्धा ऐकलाय. पण उपदेश होतो का? फक्त ज्याचा दृष्टिकोन विशाल असतो त्यालाच होतो. उद्धरतु कामः सनकादि सिद्धान् एतद् विमर्शे शिवसूत्रजालम्. उपदेश तो भलत्या हाती धरावा चित्ती. आपण चित्ती धरावा. स्त्रिया उपदेश करतात. पुढचा मुद्दा हा प्रकार, स्त्रिया उपदेश करतात. आणखीन 1-2-3 मुद्दे मला मांडायचे. काय? प्राणी उपदेश करतात. कसा उपदेश करतात? 1-2-3 मुद्दे सांगायचे आहेत. आपण ते उद्याच्या प्रवचनामध्ये बघू. आज केलेली सेवा वेळेनुसार भगवंतचरणी समर्पण करूया आणि आज या ठिकाणी थांबूया. उरलेला भाग उद्या, आणि उद्या भगवान दत्तात्रेयांपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. असो, केलेली सेवा भगवंतचरणी समर्पण करूया आणि थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रैलोक्य. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरतियो वाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. सबाह्याभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैसी नकळे ही मात. पराही परतली क्षित कैसा हेत. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरतियो वाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त येवोनिया उभा ठाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरतियो वाळीता हरली भवचिंता. जय देव. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बुळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरतियो वाळीता हरली भवचिंता. जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यानी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगण आनंदे पूजन. भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतीचे अर्णव पियुषांचे अलांछन मार्तंडचे तापहीन तो सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.